मी आहे ना माझ्या नवऱ्याच्या भांडणाला आहे ना इतके कंटाळले ना इतके कंटाळून गेले ना. रोज 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 भांडण करायला लागलंय. एक नाहीतर एक, एक नाहीतर एक, एक नाहीतर एक, काय ना काय आहेच मागं. मागच्या वेळेस मोठ्या बहिणीने भडकून दिलं तर म्हणून भांडल्या 2-3 दिवस. आता काय माहिती कुणी भडकून दिले काय माहीत नाही. आता नाव पण नाही घेऊ शकत का तर मागच्या वेळेस मला माहीत होते तिने फोन केला ते माझ्यासमोर ते बघितलं होतं म्हणून मी बरोबर मी ओळखलं की तिने मला म्हणजे चाड सांगितल्या भडकून दिलं म्हणून मला भांडतोय. त्यानंतर सगळं चांगलं झालं व्यवस्थित झालं सगळं. त्याला समजलं की नाही हिने भडकून दिलं म्हणून त्यांनी भांडण शांत केलं. परत तिथनं नंतर 2-3 दिवसांनी भांडण सुरू केले. तरी पण मी व्हिडिओ टाकत नव्हते. चल जाऊ दे चल जाऊ दे चल जाऊ दे म्हणून आहे ना मी म्हणजे व्हिडिओ काढतच नव्हते आणि काढत पण नाही. आता किती दिवस झालं फक्त शॉर्ट व्हिडिओ आहे ना 1-2 टाकते. ते पण आपलं काढले असंच म्हणून मी टाकलेली. मी भांडणाचे म्हणलं काय रोज रोज तेच घरानं सांगायचं आहे. पण नाही त्याचं लयच व्हायला लागले. लय जास्त ओव्हर व्हायला लागले त्याचं आता लय. काय माहिती कोणाचं ऐकायला लागले. आता रागाने भांडण करून किती भांडण केलंय. जा म्हणलं निघून. मी कामावरून येऊ सध्या दिसली नाही पाहिजे. आता सांगा बरं हे असं काय बोलणं असतं का? किती दिवस मी झालं ऐकून घेते चल जाऊ दे म्हणते चल जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. त्या दिवशी मला चापट येते मारली तरी पण म्हणलं जाऊ द्या. मी एवढं काही म्हणजे लक्ष पण नाही दिलं काहीच नाही दिलं. म्हणलं आता काय करायचं काय आपली चुकी आहे तर आपण काय करायचं. जा म्हणतोय निघ. मी म्हणलं मी इथं नाही मी मम्मीकडे पण नाही जाणार. तुला वाटते मी इथनं जाईन तू यायच्या टायमाला मी जाईन मम्मीची तान मम्मीची तर तू येशील. मी म्हणलं त्याला मी इथं पण नाही दिसणार आणि मम्मीकडे पण नाही दिसणार. शोधत बस मग. म्हणतोय हा चालन जिथं जायचं तिथं जा मला काय घेणे देणं नाही. हे असं बोलणं असतंय का? रोज आलं की बडबड बडबड. एक दिवस पण आता चांगला नाही. रोज आलं की काय ना काय कारण काढून भांडण काढतो म्हणजे काढतोच. आता पण जाताना भांडण करून गेला. मुलगा झोपलेला आहे. सांगा बरं किती मी त्याचं सहन करू. काय माहिती आता कोणी काय सांगितले मला तेच कळा नाही. आता मला कळालं ना तर मी नाही पिक्चर सोडणार. का तर मोठ्या बहिणीचं मागच्या वेळेस पहिल्या वेळेस मला एवढं काय म्हणजे कळालं नव्हतं म्हणजे एवढं काय मला वाटलं नाही म्हणून मी सोडून दिलं. तर दुसऱ्या वेळेस तिने भडकून दिलं मग तेव्हा तिचा पिच्च धरला की नाही ही परत असंच करण्यासारखं भांडण म्हणून मी तिचा पिच्च धरला तर जरा जागेवर आलो. पण आता कुणी काय केलं मला तेच कळा नाही ना. आता कामावर जाण्याचा रोड आणि माझ्या बहिणीचं ते दार समोरच आहे. एकच आहे रस्ता. आमचं इकडं आत घर आहे तिचं तिकडं समोर आहे आणि एकच रस्ता आहे. मग तिथं रात्रीचं तिला माहिती आहे टाईम सुद्धा म्हणजे माझ्या नवऱ्याचं कामावर यायचं टाईम माहिती आहे. मग तिथं आडून ती काय बोलली का दुसरं कोण काय बोललं का मनानेच भांडते मला काही माहीत नाही. पण मनाने इतकं तो भांडणारच नाही. इतकं तो चिडचिड करणारच नाही. मी लय वैतागून गेली. लय वैतागून गेली मी. हे रोज रोजचं एक नाही तर एक नाही तर एक कुणाचं ना कुणाचं भांडण कुणाचं ना कुणाचं काय तमाशा कुणाचं ना कुणाचं काय ना काय जाऊ दे मी जीवच देते. मग सगळ्यांच्या मनासारखं होईल. बहिणीचं इतका तमाशा आहे ते मी बाजूलाच ठेवलं. म्हणलं जाऊ दे. नवऱ्याचं सुरू होते काय ना काय. मी किती सहन करू सांगा बरं. मागच्या वेळेस पण जे माझे सबस्क्रायबर त्यांना तर माहिती आहे मागच्या वेळेस किती मला मारले. तर सगळं तोंड सुजलं होतं माझं. इथं पण लागलेलं. दुसऱ्या वेळेस मुलाला घ्यायला आलं तर काय नाटक करत होता मुलीला घेऊन जाण्याचं का मला चिडवत होता काय करत होता. मला असं मारलेलं तर बघा इथं का कुठं लागलेलं गाल पण सुजलेला. असं नाही ना करायचं. दुसऱ्यांचं ऐकून कशाला संसाराचं. दुसऱ्यांचं ऐकत असेल ना तर तो आहे ना दुसऱ्यांचं ऐकून आहे ना आयुष्याचा म्हणजे सगळं सत्यानाश करणार आहे. सगळं आयुष्याचं खराबी करणार आहे तो. आणि त्याच्या मनाने जरी करत असेल ना तो तसं भांडण तरी पण तो त्याच्या आयुष्याची खराबी करणार आहे. का तर दुसरे आहेत ना चाड्या सांगायला असतात आणि तमाशा बघायला असतेच. लोक येऊन आपल्याला काही खायला घालत नाही एवढं तर त्याला अक्कल पाहिजे. मागच्या वेळेस इकडं तिकडे हिंडत होता. 2-4 दिवस गेला तर घरातनं रुसून कुठं राहत होता कसं राहत होता खायला प्यायला होतं का नाही कसं कळालं ना. 4-8 दिवसात आला का नाही घरी. अक्कल घडली होती ना. पण आता नाही. आता काय अक्कल नाही. आता परत अक्कल गेली. पण मी आता काहीच करणार नाही. किती मी त्याचं सहन करू बरं. त्याच वेळेला मी व्हिडिओ चालू ठेवली असते ना तुम्हाला दाखवलं असतं कसं मला ते बोलत होता आणि कसं त्यांनी उठून मला चापट मारली. पोरगा सुद्धा वरडला. आमची म्हणजे बडबड चालली होती ना तर तो एकदम माझ्या अंगावर धावून आला आणि मला मारले ना चापट. पोरगा सुद्धा असं केलं. पोराने सुद्धा जोरात वरडला.
त्याला सुद्धा भीती वाटली. लहान लेकरासमोर असं केल्यावर काय होणार आहे सांगा बरं. हां, त्याला आयुष्य त्याला संसार म्हणजे संसार टिकवायचा आहे ना, तर भांडण करू नको आणि कुणाचं ऐकू नको. माझं एवढंच म्हणणं आहे. नाही तर सरळ साधं सोपं मी माझा जीव देते, मरते मी, बास. होऊन दे तुझ्या मनासारखं आणि सगळ्यांच्याच मनासारखं होऊन द्या. कोणच ऐकून घेणार नाही ना, कोणच नाही. माझ्या मम्मीकडचे सगळे माझं समजून घेतात. मम्मी पप्पा बहीण भाऊ सगळे. ती मोठी बहीणच सोडून ती तशी आहे. आणि इकडे नवरा असा आहे. पण भांडण करत नव्हता हो. पण आत्ता एवढं 1च वर्ष झालं, काय झाले काय माहिती. नाही तर 2-3 वर्ष तर मला भांडलं नाही ना, काही नाही. पण हे आत्ताच एवढ्यातच लय त्याचं व्हायला लागले. सारखा तमाशा. आता किती मला वाटतंय 6-7 दिवस झालं, 7-8 दिवस झालं, 8 दिवस झालं असेल माझ्या मागच लागलेले. मागच रोज भांडण. मी आहे ना ते व्हिडिओ पण मला काढू सुद्धा वाटत नाही. इंटरेस्ट सुद्धा आहे नाही मला त्या व्हिडिओमध्ये. इतकं नालेकपणा करायचं का? आता त्याने आज आला ना, तो म्हणला ये, नाही तर मग रात्री तू इथे दिसली ना कसा तमाशा करतो. तो जर काही तर रात्री आला आणि त्याने काही तमाशा केला तर मी व्हिडिओ सुरूच ठेवणार आहे. जे होईन ते होईन, मी काढून टाकणार व्हिडिओ. मी डायरेक्ट व्हिडिओ काढणार आणि पोस्ट करणार. तो म्हणला आता येईन रात्री 11-12 वाजता येईल. बघू. फोन तर मी काय केला नाही ना, त्याने केला. फोन करायचा काही संबंधच नाही. त्याला काय घेणे देणे नाही आणि मी पण का फोन करू. भांडण करून जायचं, हाताने माच करायचा आणि नंतर मग मलाच काय पण बोलायचं. त्याला कुणीतरी भडकवलेलंच आहे. तो असं करणारच नाही. त्याला कुणीतरी भडकवलेलंच आहे. हे तर 100% खरं आहे. त्याला कुणीतरी भडकवले म्हणजे भडकवले 100%. पण भडकवले तर ते काय लहान लेकरू आहे का? दूध पितं बाळ आहे का ते, की त्याला कळणार नाही की काय सांगते ते, भडकून देते. हे आयुष्याचं दुसरं म्हणजे संसार खराब करायला लागले. ते त्यांना देखवत नाही म्हणून हे संसार खराब करते, चाड्या सांगते. हे त्याला कळत नाही का? तर तेवढं तर कळायला पाहिजे ना. पण नाही. नालेक तर नालेक, मूर्ख ले. आता मी काय बोलू. त्याला अक्कल नाही का एवढी पण, की दुसऱ्यांचं ऐकून मी माझा संसार कसा खराब करू. आता होईल ते होईल. मी आहे ना आता व्हिडिओ डायरेक्ट त्याने काय केलं की मी डायरेक्ट व्हिडिओ कॅमेरा सुरूच ठेवणार. काय बोलला की डायरेक्ट कॅमेरा सुरूच ठेवणार. होऊन दे, जे व्हायचे ते होऊन दे. मी किती ऐकून घेऊ. पहिलं पण बहिणीचं ऐकलं तर तिने फायदा उचलला, किती तमाशा केला. नवऱ्याला पण मारायला लावलं, नवऱ्याने मारामारी वगैरे केली, मला हे ते केलं. आता मध्ये पण त्यांनी किती तमाशा केला. मी जेव्हा पिच्चे धरला, जेव्हा मी व्हिडिओ काढू पोस्ट केले आणि तिला दाखवलं तिचं बोलणं हे ते तिच्यासारखंच मी बोलले, तेव्हा तिने कमी केलं थोडंसं. तर आहेच तिचं चालू, असं नाही की नाही. बोलती ती तिकडं, पण मी व्हिडिओ काढून टाकत नाही. मलाच आहे ना लय कंटाळा आलाय. खरं सांगते मी, लय म्हणजे लय आयुष्याचा कंटाळा आलाय मला. काय करू सांगा. आता जे काय आहे मला आहे ना म्हणजे व्हिडिओ काढून मी पोस्ट करते. जे चांगले कमेंट्स येतात, लक्ष देऊ नको असं तसं येते, तेवढंच मला बरं वाटतं म्हणून मी व्हिडिओ काढून पोस्ट करत असते. की एक आपली फॅमिलीसारखं मला वाटतं म्हणून मी व्हिडिओ काढून पोस्ट करत असते. आता आज रात्री तर मी इथनं तर कुठं हलणार नाही. मी कुठं जाणार. लहान लेकराला घेऊन मी कुठं जाऊ. मी मम्मीकडे पण नाही जाणार. काय सारखं उठलं की सुटलं त्यांच्या दारात जाऊ का मी. तर आज रात्री आला ना मी व्हिडिओ चालू करणार आणि त्याचा तमाशा मी ना पोस्ट करणारच आहे. आणि तो करणारच आहे तमाशा. का तर त्याला जातानीच मला ते हावभाव चालतानी तशीच दिसली मला की तो तमाशा करणार आहे. करू दे, त्याने तमाशा करू दे. मी माझा व्हिडिओ सुरूच ठेवणार.